नमस्कार मित्रांनो, तन्वी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सुक्कं चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे? चिकन आहे अर्धा किलो, कांदे 4 आहेत, 2 टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची 3, मालवणी मसाला, मीठ, कांदा लसूण मसाला, हळद, अद्रक लसूणची पेस्ट। चला मग सुरू करूया। सर्वात आधी आपण काय करणार आहे? त्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेऊया। कांद्याची पेस्ट आपली झाली आहे, तर टोमॅटोची पेस्ट करूया। कांद्याची पेस्ट काढून घेतली आहे, तर टोमॅटो, कोथिंबीर, मिरची यांची पेस्ट करूया। टोमॅटो आणि मिरची कोथिंबीरची ग्रेव्ही पण झाली आहे बघा। चला आता आपण गॅस पेटवून घेऊया। दोन चमचे तेल टाकूया। कांद्याची पेस्ट टाकूया। कांद्याची ग्रेव्ही किती उशीर अशी परतायची? तेल सुटेपर्यंत। आता आपण अद्रक लसूण टाकूया। अद्रक लसूणची पेस्ट चांगली एकत्र झाली पाहिजे। आता काय टाकणार आपण? आता टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकूया आपण। अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यावर असं मस्त सुगंध येतो ना। आपण सुक्कं चिकन बनवतो म्हणून आपण पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये। बिना पाण्याचंच होतं, कारण का आपण पहिलाच हळद मीठ लावून ठेवलेलं फ्रीजमध्ये अर्धा तास। आता आपण याच्यामध्ये कुठले कुठले मसाले वापरणार आहेत? पहिला आपण मीठ टाकूया, मग हळद टाकूया, मालवणी मसाला घरगुती तो टाकूया, कांदा लसूण मसाला, एव्हरेस्टचा मसाला घेतलाय, एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलाय, तो पण टाकूया त्याची। मला तेल सुटलं का आपण चिकन टाकूया। हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन टाकूया त्याच्यात। आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं ना? हा, पूर्ण एकजीव करून घ्यायचं। पूर्ण व्यवस्थित सगळं चिकनला लागलं पाहिजे। मग हे किती उशीर ठेवायचं आपल्याला? 10 मिनिटं ठेवूया। 10 मिनिटं त्याला स्वतःहूनच पाणी सुटतं। अच्छा अच्छा। याच्यामध्ये जरा पण पाणी वापरायचं नाही। मग आता ढाकण लावून घेऊया। झाकण लावून ठेवूया। 10 मिनिटानंतर बघूया आपण। आता आपण चिकन 10 मिनिटं झाले बघितलं, चिकन शिजलं नाही, थोडंसं शिजायला हवं आणि अजून ठेवूया 5 मिनिट। चिकन आता आपलं शिजलेलं आहे, तर गॅस बंद करूया।
बघा मित्रांनो, आपला सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. ते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.